जय महाकाल. कर्क राशींच्या जातकांनो, कधी कधी आयुष्य जगताना आपण इतके थकतो की वाटायला लागतं देवाला तरी आपली आठवण आहे का, की तो आपल्याला पूर्णपणे विसरून गेलाय. पण आज मी तुम्हाला एक मोठ्या सत्याची जाणीव करून द्यायला आलोय. देव कोणालाही विसरत नाही, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो. आणि नियतीचं चाक जेव्हा उलटं फिरतं ना, तेव्हा आजवर ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय, तुमच्या पाठीत विश्वासघाताचा खंजीर खुपसलाय, त्या प्रत्येकाला त्यांच्या कर्माचा हिशोब चुकता करावाच लागतो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक विलक्षण आणि नवा वळण देणारा ठरणार आहे. कारण ज्या लोकांनी आजवर तुमच्यावर हसण्याचं काम केलं, तुमच्या परिस्थितीची टावाळी केली, तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला समाजात नेहमी कमी लेखलं, त्यांचा अहंकाराचा बुरुज आता असा काही जमीनदोस्त होणार आहे की समाजासमोर त्यांचंच तोंड काळं होणार आहे. हे मी फक्त हवेत बोलत नाहीये किंवा तुम्हाला खुश करण्यासाठी सांगत नाहीये, तर निसर्गाचा हा असा पक्का न्याय आहे की जे तुम्ही पेरता तेच तुम्हाला शेवटी कापावं लागतं. कर्क राशींच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही आजवर अत्यंत शांत राहून फक्त इतरांचे टोमणे सहन केले, स्वतःच्या भावनांना मनात दाबून ठेवलं, कित्येक रात्री उशीत तोंड लपून एकट्याने रडलात. पण आता ती अन्यायाची काळरात्र पूर्णपणे संपत आली आणि पहाटेचा उजेड तुमच्या दारात उभा आहे. आजवर तुम्ही ज्या लोकांवर जीवापाड प्रेम केलं, ज्यांच्यासाठी स्वतःचं सुख बाजूला ठेवून धावून गेलात, त्यांनीच तुमच्या भावनाशी खेळ केला, तुम्हाला एकटं पाडलं आणि गरज संपल्यावर वापरलेल्या कागदासारखं फेकून दिलं. पण नियतीचे चक्र आता उलट दिशेने फिरू लागलंय, हे लक्षात ठेवा. ज्या समाजाने आणि नातलगांनी तुम्हाला हिणवलं, तुमच्या अपयशावर टाळ्या वाजवल्या, तेच लोक आता तुमची भरारी पाहून तोंडात बोटं घालतील आणि त्यांच्या गर्वाचा फुगा एका क्षणात फुटून जाईल. कर्माचा हा न्याय असा काही कठोर असतो की राजाचा रंक व्हायला आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. आणि हीच अभूतपूर्व वेळ आता तुमच्या उंबरठ्यावर उभी आहे. वर्षानुवर्षे ज्या संकटाशी तुम्ही एकटे झुंजत होतात, त्या प्रत्येक संघर्षाची परतफेड आता खुद्द ईश्वराच्या दरबारातून होणार आहे. आणि ज्यांनी तुमच्या पाठीमागे कारस्थानं रचली, तुमचं हसणं हिरावून घेतलं, त्यांना अशी जबरदस्त चपराक बसणार आहे की ते आयुष्यात पुन्हा कधी कोणाचा विश्वासघात करायचाच धाडस करणार नाहीत. तुमचे अश्रू, तुमची तळमळ आणि तुमचे प्रामाणिक कष्ट देवाने आजवर मूकपणे पाहिले आहेत. आणि म्हणूनच आता तो स्वतः ढालीसारखा तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे. मित्रांनो, आता आपण या अद्भुत प्रवासात एका अशा वळणावर आलो आहोत जिथे वर्षानुवर्षे अडकलेली कामे आणि रखडलेली प्रगती अचानक रॉकेटसारखी वेगाने झेप घेणार आहे. ज्या नोकरीत तुम्ही रात्र राबून तुमच्या कष्टाचं श्रेय दुसऱ्यालाच मिळत होतं, जिथे पगारवाढ आणि प्रमोशन कायम लांबणीवर पडत होतं, त्या अडकलेल्या नोकरीत आता अशी सकारात्मक चक्र फिरणार आहेत की तुम्हाला स्वतःलाच आश्चर्याचा धक्का बसेल. वरिष्ठ अधिकारी स्वतःहून तुमच्या कौशल्याचे कौतुक करतील आणि जे पद तुमचं हक्क होतं ते आता सन्मानाने तुमच्या पदरात पडेल. दुसरीकडे ज्या जातकांचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा जे नवीन उद्योग सुरू करण्याच्या प्रयत्नात सतत अडथळ्याची शर्यत लढत होते, गिराईक टिकत नव्हतं, आर्थिक चक्र ठप्प झालं होतं, त्या सर्वांना आता एक अफाट गती मिळणार आहे. नवीन दार आपोआप उघडतील, अडकलेला जुना पैसा घरी परततो आणि तुमच्या व्यवसायाचा आलेख असा उंचावेल की जे स्पर्धक तुम्हाला कमी लेखत होते तेच आता चकित होऊन बघत राहतील. पण मित्रांनो, ही भरभराट फक्त तिजोरीपुरती मर्यादित राहणार नाही. तुमच्या घरातही एक हळवा आणि सुंदर बदल घडणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून घरात साचलेली अनामिक बेचैनी, क्षुल्लक कारणावरून उसळणारी वादळं, नकारात्मक वातावरण आणि रोज सकाळी उठताच डोक्यावर बसणारा आर्थिक चिंतेचा भार आता हळूहळू विरघळून जाईल. घरातल्या माणसांमध्ये पुन्हा आपुलकीचा ओलावा निर्माण होईल. जुनी भांडणं विसरली जातील आणि घरात पुन्हा एकदा हास्याची आणि शांततेची लहर पसरेल. यासोबतच तुमच्या आरोग्याच्याही बाबतीत मोठा दिलासा मिळेल. गेल्या काही महिन्यातली विनाकारण चिडचिड, छोट्या गोष्टीवरून उडणारा संताप, रात्री झोप न लागणे आणि मनात सतत गोगवणारी अनामिक भीती आता कायमची शमेल. तुम्ही पुन्हा मनमोकळं असाल, शांत झोप घ्याल आणि एक नवी चैतन्य शक्ती तुमच्या शरीरात संचारेल. ज्यांनी एकेकाळी तुम्हाला अवहेरलं, गरजेच्या क्षणी पाठ फिरवली, तेच लोक आता स्वतःहून तुमच्या दारात येऊन आदराने बोलतील आणि तुमच्या सल्ल्याशिवाय पाऊल टाकणार नाहीत. कारण कर्माचं हेच खरं वैशिष्ट्य आहे. जेव्हा तुमची वेळ येते तेव्हा जे तुमचं वाईट चितत होते तेच तुमच्या यशाला टाळ्या वाजवायला भाग पाडतात. मित्रांनो, या शक्तिशाली प्रवासात आता आपण सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. एका बाजूला तुमची भरभराट सुरू होणार आहे, तर दुसऱ्या बाजूला एक मोठं संकट सावलीसारखं वाट पाहत उभं आहे. म्हणूनच
सुरुवातीलाच सांगितलेली ही गुप्त सूचना अजिबात चुकून दुर्लक्षित करू नका. कर्क राशींच्या जातकांनो, येणाऱ्या काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विशेषतः अशा व्यक्तीवर जो अचानक तुमच्या आयुष्यात हवं तितकं जवळ येण्याचा प्रयत्न करतोय, ज्याने आजवर साधी विचारपुसी केली नव्हती पण आता गोड बोलून तुमच्या प्रत्येक होला हो मिळवतोय आणि जीवाभावाचा असल्याचा आव आणतोय. असा माणूस तुमच्या या चांगल्या वेळेचा आणि तुमच्या हळव्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला पुन्हा एखाद्या आर्थिक संकटात किंवा भलत्याच अडचणीत ढकलू शकतो. तुमचा चांगुलपणा हाच तुमचा सर्वात मोठा शत्रू बनू नये म्हणून तुमची गुपितं, तुमचं भविष्यातलं आर्थिक नियोजन किंवा महत्त्वाच्या योजना अशा कोणत्याही व्यक्तीला उघड करू नका. कारण नकाशा दाखवून रस्ता विचारणाऱ्यांनीच नेहमी पाठीत वार केला हे विसरू नका. नियतीचं चक्र जेव्हा फिरतं तेव्हा देव तुम्हाला भरभराट तर देतोच, पण त्यासोबत तुमची कसोटी पाहण्यासाठी अशा लांडग्यांनाही तुमच्या वाटेवर पाठवतो. त्यामुळे प्रत्येक पावलावर सावध आणि सतर्क राहा. आता मित्रांनो, या संपूर्ण कर्मचक्रात स्वतःचं आणि कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी, वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी आणि नशिबाची पूर्ण साथ मिळवण्यासाठी एक साधा, सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगतो. रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरातील देवापुढे किंवा जवळच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा एक छोटा दिवा लावा आणि शांत चित्ताने डोळे मिटून ओम नमः शिवाय या महामंत्राचा 108 वेळा जप करा. हा तिळाच्या तेलाचा दिवा तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि अंधार दूर पळवून लावेल आणि भगवान महादेवांचा हा जप तुमच्या भोवती एक अभेद्य संरक्षण कवच निर्माण करेल. या साध्या उपायाने डोक्यावरचा सगळा ताण हलका होईल, घरात समृद्धी आणि सकारात्मकतेचं आगमन होईल आणि जे तुमचं वाईट चितत आहेत त्यांचे सगळे डावपेच आपोआप मातीत मिसळून जातील. कारण कर्माचा न्याय जेव्हा सुरू होतो तेव्हा मोठ्या मोठ्यांचे अहंकार क्षणात मातीत मिसळतात. ज्याने तुमच्या मार्गात काटे पेरले ते स्वतःच आता त्यात अडकणार आहेत. ईश्वराची हीच खरी ताकद आहे. जो न्यायाच्या बाजूने उभा राहतो त्याला कधीच हार मानावी लागत नाही. आता तुमची वाईट वेळ संपली असून विजयाचा नवा सूर्य उगत आहे. या बदलाचा स्वीकार करा आणि पूर्ण विश्वासाने पुढे पाऊल टाका आणि तुमचे नशीब सूर्यासारखे लखलखून उठेल. मित्रांनो, कर्माची ही ताकद असते. जेव्हा तुम्ही प्रामाणिक राहून फक्त स्वतःचे काम करत राहता तेव्हा ईश्वर स्वतः तुमच्या पाठीशी ढाल बनून उभा राहतो आणि तुमच्या विरुद्ध रचलेले प्रत्येक कारस्थान आपोआप उद्ध्वस्त होते. कर्क राशींच्या जातकांनो, आता तुम्हाला मागे वळून पाहण्याची किंवा कोणाच्याही दबावाखाली जगण्याची अजिबात गरज नाही. जो संयम तुम्ही आजवर बाळगलाय, जो त्याग तुम्ही केलाय, त्या प्रत्येक गोष्टीचे फळ आता तुम्हाला दुप्पट वेगाने मिळणार आहे. फक्त स्वतःवर आणि महादेवाच्या कृपेवर दृढ विश्वास ठेवा. तुमच्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा आता दूर होणार आहे. कर्क राशींच्या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्हाला स्वतःच्या कर्मावर, या सृष्टीच्या नियमावर आणि ईश्वराच्या न्यायावर मनापासून विश्वास असेल तर आजच या शुभ बदलाचा मनापासून स्वीकार करा. खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि अभिमानाने जय शंभो नारायण नक्की टाईप करा आणि स्वतःला या सकारात्मक ऊर्जेशी जोडून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या इतर कर्क राशींच्या मित्रांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कर्मचक्राची जाणीव होईल. व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच मार्गदर्शक माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळत राहील. जय महाकाल, जय शंभो नारायण.